सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं. सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता. आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत. सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं. सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता. आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत. ज्या सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला, ज्या सनातन धर्मियांनी आम्हाला आमच्या छत्रपती संभाजींना बदनाम करून टाकलं, ज्या सनातन धर्मियांनी महात्मा फुलेंना मारण्याचा, खून करण्याचा प्रयत्न केला, सावित्री माईच्या अंगावरती शेण गोटे सगळं टाकलं, ज्यांनी शाहूंचा खून करण्याचा प्रयत्न केला, डॉक्टर आंबेडकरांना पाणी पिऊ दिलं नाही, शाळेत जाऊ दिलं नाही, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सनातन धर्माविरुद्ध पाऊल टाकत आणि त्यांच्यामुळे बदनाम झालेल्या हिंदू धर्माच्या याच्यात त्यांनी मनुस्मृती जाळली. हा मनूचा निर्माता हा सनातनी परंपरेतनं झालं. त्यामुळे सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे. तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था कुठं राहिलं नाही का? पावलं असतील का पाहायला गेलं तर ते आहे की नाही ते त्यांना माहिती, ते मंत्रिमंडळात आहेत, महाराष्ट्राला माहिती, आणि त्यांना काय जास्ती माहिती असेल मला वाटत नाही. अजून काय माहिती? तर गेल्या दिवसांमध्ये परत ठाण्यामध्ये देखील गुंडाराज वाढतोय. त्या विषयावर काही चर्चा वगैरे बोलणं वगैरे कराल का? मी विरोधी पक्षात आहे. मी त्याच्यावर बोट ठेवण्याचं काम करेन. जर संपवायचं असेल तर ते संपवतील ना. त्यांना संपवायचंच नाही आहे तर त्यांना मी काय करू शकतो? मी फक्त बोट ठेवण्याचं काम करेन की हे असं चालू आहे. ठाण्यातलं एवढं मोठं खून प्रकरण काढलं, काय त्याच्यात फार काय पुढे कोणी काही बोललं असं मला काही दिसलेलं नाही. तरी मी शासनाचे आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानेन की महादेव मुंडे खून प्रकरणात त्यांनी जातीने लक्ष घातलं आणि 4 आरोपी पकडले तरी गेले. पण दुर्दैवाने त्या ज्ञानेश्वरी मंडीला विष प्राशन करावं लागलं. त्याच्यानंतर प्रश्न सुटला. पण तरी मुख्यमंत्र्यांनी तो प्रश्न सोडवण्याच्या दिशेने पावलं टाकली. त्या खून खटल्यात SIT नेमली. आमची तीच मागणी आहे की जमील शेखचे प्रकरण जे राबोडीत घडलं आणि ज्या इन्स्पेक्टरची बदली करण्यात आली, हे सगळं प्रकरण काय आहे याचं SIT मार्फत चौकशी व्हावी. ओके. आणि ती जाहीर मागणी करतोय आम्ही, काय लपून करत नाही. हे असेच आकांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं. जसे आज मुख्यमंत्री बोलले की दादागिरी वाढली पुण्यात आणि वाटोळं झालंय. तर आमचं म्हणणं आहे की दादागिरी कोणाची वाढली पुण्यात?